नमस्कार, मी ऋषिकेश बाळासाहेब सासने। आज शेतकरी आंदोलनामुळे देशामध्ये 8 डिसेंबरला देश बंद केलाय। खरोखर पंजाब हरियाणामध्ये असणारी शेतकऱ्यांची आंदोलन आज देशापर्यंत येऊन पोहोचलेत। केंद्र सरकारने लादलेल्या 3 विधेयकावरती आज देशामध्ये शेतकरी आंदोलन करतोय। या 3 विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला संपवण्याचा प्रयत्न आणि शेतकऱ्याची शेती संपवण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करताना या ठिकाणी दिसून येतंय। म्हणून तर दिल्लीमध्ये कूच करताना शेतकऱ्यांना सिंधू बॉर्डरवरती आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या बॉर्डरवरती अडवलं गेलंय। पण असा आवाज दाबण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमातून चालू आहे। पण हा आवाज, हा सामान्य शेतकऱ्याचा आवाज तुम्ही केंद्र शासन दाबू शकत नाही, ही माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला वाटलेली भावना आहे। दिवस रात्र शेतामध्ये राबत असताना एखाद्या पिकावरती स्वतःच्या मुलाबाळासारखं प्रेम शेतकरी करतो। ते पीक बाजार समितीमध्ये आणतो आणि त्या ठिकाणी त्याला हमीभाव मिळतो। पण एपीएमसी मार्केटच संपवण्याचा प्रयत्न या केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करताना दिसून येते। मग पंजाब आणि हरियाणामध्ये जे शेतकरी आज रस्त्यावरती उतरलेत, कोटीच्या दरम्यान शेतकरी आज सिंधू बाउंड्री आणि आजूबाजूच्या दिल्लीच्या शहराच्या बाउंड्री लाईनवरती येऊन बसलेत। आज 12वा दिवस शेतकरी आंदोलनाचा आहे, तरी सरकार बरोबर सकारात्मक चर्चा अजूनही झालेली नाही आहे। सरकार या ठिकाणी आपला पाय मागे घेताना दिसत नाही। पण सरकारला मला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत, आम्ही काळ्या आईचे सेवक आहोत। आम्ही इंचभरही मागे हटणार नाही। जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत या देशातला शेतकरी कधीही थांबणार नाही। हा लढत राहणारा शेतकरी आहे। शेतकरी आंदोलन संपवण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांवरती पाण्याचे फवारे मारले, पोलिसांकरवी लाठीचार्ज केला आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम केंद्र शासन करताना या ठिकाणी दिसून येतंय। पण शेतकऱ्यांचा आवाज असा फवाऱ्याच्या पाण्यानं आणि पोलिसांच्या लाठीचारानं थांबणार नाही आणि संपणार नाही। कारण हा आवाज हा देशाचा आवाज आहे आणि हा आवाज, देशाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आणि शेतकरी हा लढणारा शेतकरी आहे आणि शेतकरी हा थांबणारा शेतकरी नाही, एवढंच मला केंद्र शासनाला सांगायचं आहे। अन्य शेतकऱ्याला संपवण्याचा हा प्रयत्न आहे। हा शेतकऱ्याला संपवून उद्योगपतींच्या घशामध्ये ही शेती व्यवस्था देखील घालण्याचा प्रयत्न सरकार या ठिकाणी करताना दिसून येत आहे। म्हणून तर एपीएमसी मार्केट संपवल्यानंतर एपीएमसी मार्केटला दुसरी पर्यायी व्यवस्था अजूनही सरकार सांगताना दिसत नाही। एमएसपी संपवण्याचा दृष्टिकोन सरकारचा आहे। एमएसपी संपली तर शेतकरी संपला, कारण किमान हमीभाव हीच शेतकऱ्याला जगण्याची आशा आहे आणि तीच जर सरकारने काढून घेतली तर खरोखर शेतकरी हा रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तर आज देशव्यापी 8 डिसेंबरच्या माध्यमातून आपण देशव्यापी आंदोलन करतोय आणि खरोखर आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोरांना देखील वाटतंय हे 3 कृषी विधेयक सरकारने मागे घ्यावीत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं, एवढीच माफक आमची इच्छा आहे। आणि 8 डिसेंबरच्या बंदामध्ये देशातील व्यापारी, जनता, नागरिक सर्वांनी उत्स्फूर्तपणे साथ देऊन शेतकऱ्याच्या पाठीशी एक दिवस राहा। कारण या देशाला कृषी प्रधान संस्कृतीला म्हणून ओळखलं जातं। या देशातली 70% जनता ही शेती करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आणि कोरोनाच्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मंदी होती, इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये मंदी होती, सर्व क्षेत्रामध्ये मंदीचं वातावरण असताना, जीडीपी त्याची मायनस मध्ये असताना फक्त या देशातल्या शेतकऱ्यानं शेती आणि कृषी क्षेत्रातली जीडीपी ही प्लस मध्ये ठेवण्याचं काम शेतकऱ्यांनी करून दाखवलंय। या देशाचा आर्थिक पाया आणि आर्थिक कणा हा शेतकरीच आहे आणि जर शेतकरी संपला तर हा देश संपायला वेळ लागणार नाही, हे केंद्र शासनाला या ठिकाणी मला दाखवून द्यायचं आहे। म्हणून आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी आज 8 डिसेंबरच्या निमित्तानं आमचं अनेक शेतकऱ्यांच्या पोरांना सांगणं आहे, आपण या बंद मध्ये सहभागी होऊया आणि या बंदला पाठिंबा देऊया। काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला चांगले या ठिकाणी प्रतिक्रिया मिळाल्या। त्या ठिकाणी 7/12 जर नावावरती ठेवायचं असेल
मला शेतकऱ्यांच्या पोरांना सांगायचं आहे, 7-12 जर नावावरती ठेवायचं असेल तर 8-12ला या देशामध्ये शेतकऱ्यांच्या बंदाला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे। आणि मी शेतकरी, माझा शेतकरी आणि माझा शेतकरी जगला पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी।